मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या एक्झाम मधील जो रिझनिंग सेक्शन आहे त्या सेक्शन मधील पर्सेंटेज या टॉपिकवरती खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आणले आहेत. हे एमसीक्यू तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुमचा पूर्ण कन्सेप्ट त्यासोबतच तुमची प्रॅक्टिस देखील पूर्ण होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आपण लगेच आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. आता मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, अ नंबर इज इन्क्रीज्ड बाय 20% अँड देन डिक्रीज बाय 20%. व्हॉट इज द नेट चेंज? फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर मध्ये चेंज किती झालाय हा विचारलाय. सो आपण आता अ नंबर म्हणलंय, सो आपण एक नंबर अज्युम करूया. लेट दॅट नंबर बी 100, कारण की आपल्याला आपले कॅल्क्युलेशन इझी करायचे आहेत. फर्स्ट नंबर आहे लेट एक्स बी 100. आता याला आपण 20% वाढवलंय. सो आपण याला कसं करतो? सो न्यू नंबर म्हणजेच काय, तर वाय विल बी काय, तर 20% ऑफ 100. म्हणजे काय, तर 20/100 इंटू 100. हे कटले इक्वल टू 20 राहिला. आता न्यू नंबर काय असेल, 100 प्लस 20 इक्वल्स टू 120. म्हणजे हा आहे आपला फर्स्ट नंबर. आता मी खूप बेसिक वे जात नाही, तुम्हाला इतकं तर माहिती पाहिजे की पर्सेंटेज कसं काढायचं. मी जस्ट आपल्या कारण की एक्झाम तोंडावरती आली आहे, सो मी जस्ट एक रिव्हिजन आणि एक क्विक रिकॅप म्हणून मी हे गोष्टी घेतोय. सो तुम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे. नाही कळायला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याच्यावर अजून चांगलं एक एक्सप्लेनेशन देईल किंवा मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवेन. सो हा आहे आपला फर्स्ट नंबर. आता त्यांनी काय म्हणलंय, देन द नंबर इज डिक्रीज्ड बाय 20%. आता याच नंबरला आपल्या 20% डिक्रीज करायचंय. सो परत ही स्टेप आपल्याला वापस करावी लागेल. त्यामध्ये 120 चा 20% काढायचा आहे पहिला आपल्याला. तो काय येईल, तर 24 येईल. आता 120 मायनस 24 केलात तर तुम्हाला तो नंबर मिळेल. तो नंबर असेल 96. आता हा असेल फायनल नंबर आणि इनिशियल नंबर काय होता, 100. त्यांनी विचारले आपल्याला नेट चेंज. आता नेट चेंज काय येईल, तर इनिशियल नंबर 100 आणि फायनल नंबर 96. तर हे काय येईल, -4. आणि इनिशियल नंबर 100 होता, सो याला आपण पर्सेंटेज लिहू शकतो. प्रत्येक नंबर जमत नाही, पण इथे आपण 100 घेतल्यामुळे आपण हे करू शकतो. आणि निगेटिव्ह साईन काय डिनोट करते, तर डिक्रीज झालाय. सॉरी, इथे जागा खूप कमी असल्यामुळे मला इथे सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात. तुम्हाला नाही कळलं तर व्हिडिओ पॉज करा आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घ्या. आता हे काय आहे, 4% डिक्रीज झालंय. सो ऑप्शन कोणता आहे आपला इथे, ऑप्शन बी, दॅट इज 4% डिक्रीज. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूया. इफ 40% ऑफ अ नंबर इज 120, व्हॉट इज द नंबर? इथे म्हणले 40% ऑफ अ नंबर. आपण नंबरला काय करूया, तर एक्स घेऊया. तर 40% ऑफ एक्स इक्वल्स टू 120 आहे. आपण कसं लिहितो याला, तर 40/100 इंटू एक्स, जो की एक नंबर आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, इक्वल्स टू 120. आता तुम्हाला काय कसं करावं लागेल, इथे एक्स इक्वल्स टू, या सर्वांना तुम्हाला इकडे न्यावं लागेल. हे कसं होईल, 100/40. हे कटलं, हे 4×3=12, हे आलं 300. सो आपली व्हॅल्यू जी आहे, जो इथे नंबर विचारलाय 40% ऑफ नंबर, जो हा नंबर आहे ज्याला आपण एक्स पकडलाय, त्याची व्हॅल्यू काय असेल, तर 300 असेल. ऑप्शन बी. नेक्स्ट प्रश्न पाहूया. अ स्टुडंट स्कोर्ड 360 मार्क्स आउट ऑफ 500. व्हॉट इज द पर्सेंटेज? आता इथे मार्क्स दिलेत. तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो मी, कधी मार्क्स दिले असतील तर कसं काढायचं, पर्सेंटेज इक्वल्स टू मार्क ऑप्टेन्ड, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडलेत, अपॉन किती पैकी पडलेत, म्हणजे काय, तर टोटल मार्क्स. आता आपण जर हे टाकली व्हॅल्यू आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये, तर काय येईल, पर्सेंटेज इक्वल टू 360 अपॉन 500. 0 कटला. तुम्ही जर कॅल्क्युलेशन नीट केलात तुम्हाला इथे 0.72 येईल. हे आहे डेसिमल मध्ये. पर्सेंटेज मध्ये येईल 72%. म्हणजे ऑप्शन बी आहे. ओके, तुम्ही प्रत्येक स्टेप समजून घ्या, आपण कसं काढतोय, त्यासोबतच कधी पर्सेंटेजचा यूज करतोय किंवा कधी करत नाहीये, किंवा काय कोणत्या पद्धतीने काढतोय हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जाईल. नेक्स्ट प्रश्न पाहूया. द प्राइस ऑफ अ टी शर्ट इज इन्क्रीज्ड बाय 25%. बाय व्हॉट पर्सेंटेज शुड इट बी डिक्रीज टू रिटर्न टू दी ओरिजिनल प्राइस? आता फॉर एक्झाम्पल आपण जर पकडलं, शर्टची ओरिजिनल प्राइस समज एक्स पकडली, एक्स इक्वल्स टू, आपण फॉर आपल्यासाठी इझी करण्यासाठी आपण 100 घेतो. तुम्ही काही पण घेऊ शकता, पण तुम्हाला एक्झाम मध्ये जर फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असतील तर तुम्हाला 100 घ्यावं लागेल. सो इनिशियल प्राइस एक्स इक्वल्स टू 100 घेऊ आपण. त्याला काय केलंय, तर इन्क्रीज बाय 25% केलंय. म्हणजे काय येईल, नवीन जो नंबर असेल, म्हणजे न्यू प्राइस कशी असेल, तर 100 प्लस, कारण की इथे इन्क्रीज केलंय म्हणजे 100च्या वरती असेल व्हॅल्यू, राईट. सो 100 प्लस
25% ऑफ 100 ही असेल न्यू व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू काय येईल 125, म्हणजे नवीन किंमत आहे 125 रुपीज. आता काय विचारलंय बाय व्हॉट पर्सेंटेज शुड इट बी डिक्रीज, म्हणजे अशा किती टक्क्यांनी ही कमी केली पाहिजे ज्यांनी याची व्हॅल्यू परत 100ला येईल. सो कसं काढायचं याचं उत्तर. आता आपल्याला काय करावं लागेल पर्सेंटेज डिक्रीजसाठी जी काही इनिशियल प्राइस आहे, आता आपल्याला 125 वरून 100ला जायचं आहे. सो इनिशियल प्राइस काय असेल तर 125 असेल. सो फायनल प्राइस मायनस 125 म्हणजे काय 100 मायनस 125 जे की इनिशियल प्राइस आहे अपॉन इनिशियल प्राइस इंटू 100, कारण की आपल्याला पर्सेंटेज काढायचं म्हणून ते 100 घेतलंय. सो हे काय येईल 25 अपॉन 125 इंटू 100. हे कसं येईल 25 5 जा 125, 25 4 जा हे 5 जा आणि हे याचं काय येईल 20%. तर तुम्ही जर 125चा 20% कमी केला तर तुम्हाला 100 ही व्हॅल्यू मिळेल. आता मित्रांनो प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोय, बट फॉर्म्युला लिहित नाहीये कारण की वेळ नाहीये आणि व्हिडिओ खूप विनाकारण लेंदी होईल. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये आणि ऑब्विस आहे की तुम्ही याची प्रॅक्टिस केली असेल, तर जस्ट एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगतोय. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. इफ ए इज 25% मोर देन बी, देन बी इज व्हॉट पर्सेंट लेस देन ए. आता आपण पहिली गोष्ट तर बी ला अज्युम करूया. एक गोष्ट बी जर आपला 100 असेल तर काय म्हणलंय ए इज 25% मोर देन बी, म्हणजे आता आपण इतकी वेळ सॉल्व्ह केलंय. सो ए ची व्हॅल्यू काय असेल 125. हे कसं आलं तर 100 जे की बी ची व्हॅल्यू आहे, त्यांनी काय म्हणलंय ए इज 25% मोर देन बी. सो 100 प्लस 25% ऑफ बी, म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आहे तर 100 आहे. तिथून हे आपल्याला 125 हे आलं. ओके. आता त्यांनी काय विचारलंय व्हॉट पर्सेंटेज इज बी ऑफ लेस देन ए, म्हणजे बी ची व्हॅल्यू ए पेक्षा किती पर्सेंटनी कमी आहे हे विचारलं. आपल्याला सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू आपण इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला लिहितो इथे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू अपॉन इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. याच्याने आपला आन्सर येऊन जाईल. आता आपल्याला बी वरून ए ला जायचं आहे. ठीक आहे, कारण की लेस देन ए म्हणलं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा किंवा लेस देनच्या पुढे जे काही व्हॅल्यू असते इथे ए आहे, सो ही असेल आपली इनिशियल व्हॅल्यू. तुम्हाला एक शॉर्टकट सांगतोय मी, जेव्हा तुम्ही कन्फ्युज होत असाल तर सांगतोय. जर पर्सेंटेज लेस देन म्हणलंय आणि पुढे जे काही व्हॅल्यू आहे ए आहे बी वॉट एव्हर असेल ती असेल आपली इनिशियल व्हॅल्यू. सो इथे कसं येईल 100 मायनस 125 अपॉन 125 इंटू 100. सो याचा आन्सर काय येईल तर 0.2 म्हणजेच 20%. नेक्स्ट पाहूया. इन अ क्लास 60% आर बॉईज. इफ देर आर 24 गर्ल्स देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता 60% ऑफ बॉईज आहेत आणि याचा अर्थ काय झाला 40% गर्ल्स आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनी इथे काय म्हणलं 24 गर्ल्स आहेत, म्हणजे काय तर क्लासमध्ये 40% गर्ल्स आहेत, त्यांची व्हॅल्यू किती 24 आहे. तर आपण इथे काय लिहू शकतो. आता हे बघा आपण जर पकडलं कम्प्लीट याची स्ट्रेंथ, क्लासची स्ट्रेंथ आपण पकडली एक्स, तर एक्सचा 40% म्हणजे किती. आता आपण ही व्हॅल्यू कुठे घेतली ती गर्ल्सची घेतली. गर्ल्स किती आहेत 24 आहेत. सो एक्सचा 40% इक्वल्स टू काय येईल 24 येईल. झालं आपला आन्सर निघाला इथेच. सो एक्स इंटू 40 अपॉन 100 इक्वल्स टू 24 आहे. 100ला तिकडं न्या. सो काय येईल एक्स इक्वल्स टू 24 इंटू 100 अपॉन 40. 0 0 कटला हे 6. सो एक्सची व्हॅल्यू काय आली तर 60, म्हणजे टोटल विद्यार्थी 60 आहेत. त्यातून तुम्ही 24 मायनस केला तर तुम्हाला बॉईजची पण संख्या मिळून जाईल. सो आन्सर काय असेल आपलं ऑप्शन बी, दॅट इज 60. नेक्स्ट पाहूया. अ नंबर इज डिक्रीज बाय 10% अँड देन इन्क्रीज बाय 10%. व्हॉट इज द नेट चेंज. आता एक नंबर घ्या, ऍज युजल आपण 100 घेऊया. 100ला 10% कमी केलंय, म्हणजे आपण कसं काढू शकतो याला शॉर्टकट म्हणली तर 90 येईल. जर आपण फॉर्म्युलेवर गेलो तर जे नवीन नंबर असेल दॅट इज न्यू नंबर 100 मायनस 10% ऑफ 100, जिथून आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, म्हणजे 90. त्यांनी काय म्हणलं नेक्स्ट देन इन्क्रीज बाय 10%, म्हणजे 90ला परत 10% वाढवलंय. ती कसं असेल 90 प्लस 10% ऑफ 90 म्हणजे काय 99. व्हॉट इज द नेट चेंज. आता आधी नंबर काय होता आपला 100, नंतर काय आला 99. या दोघांमध्ये डिफरन्स काय असेल तर 1%चा.
देअरफॉर ऑप्शन ए, कारण की हे रिड्यूस झालाय. नेक्स्ट पाहूया, व्हॉट इज 15% ऑफ 240. हे खूप इझी आहे. 15% ऑफ 240 आहे. याला कसं लिहायचं? 15/100 इंटू 240. 10 कटले, हे 5, हे 12, हे 3, 36. सो बघा, एका मिनिटाच्या आत आपला आन्सर भेटले. ऑप्शन असेल बी. आणि याच टाईपचे प्रश्न आपल्याला येतात जेणेकरून तुमचा टाइम वाचावा आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्न तितकाच वेळ देऊन सॉल्व्ह करता यावं, म्हणून असे ट्रिक्स वापरायचे किंवा तुमची कॅल्क्युलेशन फास्ट करा. ते कशी होईल? तर प्रॅक्टिसने होईल. नेक्स्ट पाहूया, इफ द सॅलरी इन्क्रीजेस फ्रॉम 8,000 टू 9,200 फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज्ड. आता यासाठी आपण काय करतो, तर इन्क्रीज पर्सेंटेज. फायनल व्हॅल्यू कोणती आहे? ही आहे, कारण की आपण इथून इथे गेलोय. सो फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय मी, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू अपॉन इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. फायनल व्हॅल्यू असेल 9,200 मायनस 8,000 अपॉन 8,000 इंटू 100. हे आपण पाहिलंय. मग याचं काय येईल? 1200 अपॉन 8,000 इंटू 100. 0 0 0 0 आणि हे 0 कटला. 4 2 जा 3 जा आणि हे 5 जा, म्हणजे काय? 15%. बघा, तुमच्या समोर मी सॉल्व्ह केलंय आणि इतकाच वेळ लागतो सॉल्व्हिंगसाठी. आकडे खूप मोठे नाही घ्यायचे, आकडे छोटे घ्यायचे, आणि एक्झाम मध्ये देखील नंबर्स खूप कॉम्प्लिकेट नाही आहेत. तुमचं कॅल्क्युलेशन इझी असण्यासाठीच ते नंबर खूप सोपे असतात. सो ऑप्शन असेल ऑप्शन बी, दॅट इज 15%. नेक्स्ट पाहूया, इफ 25% ऑफ नंबर इज 75. आता आपण माहिती आहे नंबरला काय घ्यायचं? एक्स घ्यायचं. 25% एका नंबरचा किती आहे? 75 आहे. तर त्याच नंबरचा 60% किती असेल विचारलं. आता आधी आपण नंबर फाइंड आउट करूया काय आहे ते. तर 25/100 इंटू एक्स इक्वल्स टू 75. 100 तिकडे न्या, 25 खाली न्या. याचं काय येईल? तर 75 इंटू 100 अपॉन 25. 25 1 जा 25, 3 जा, हे काय येईल? 300. आपल्याला नंबर भेटलाय. सो नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज 60% ऑफ दॅट नंबर. आता हा नंबर काय आहे? तर 300 आहे. तर 300चा 60% काढायचा आहे. तर 60% ऑफ 300. याला कसं करायचं? 60/100 इंटू 300. 0 0 0 0 कटला, 180. ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, जे 180. खूप सोपं आहे. असं सॉल्व्ह करायचंय. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तुमचे तेवढंच क्वेश्चन्स लवकर सॉल्व्ह होतील. आता मित्रांनो, तुम्हाला जर अजून अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला कोणता नवीन टॉपिक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि ही प्रॅक्टिस करत राहा, कारण की या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय जमणार नाही. तर चला, आपला हा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.